आज मी करते झटपट अशी लाल भोपळ्याची भाजी। घाईच्या वेळेला लाल भोपळ्याची भाजी होतेही झटपट आणि करायलाही अतिशय सोपी। त्यामुळे लाल भोपळा वीकेंडलाच आणून ठेवला, त्याची सालं काढून त्याचे मोठे असे तुकडे करून स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवले की आयत्या वेळेला फक्त फोडणीमध्ये त्याचे मोठे मोठे काप करून घातले की आपली भाजी तयार। आधी मी त्यासाठी 5-6 मेथीचे दाणे घातले, 2 डाव तेलामध्ये आणि वरतून जिरं आणि मिरची अशी फोडणी केली। उपासाला ही अशीच भाजी मी करते, फक्त तेव्हा तूप घालते, जिरं आणि मिरचीची फोडणी देते। लगेच ही मिरची मी परतवून घेतली, त्याचा कच्चेपणा गेला की भोपळ्याचे मोठे मोठे काप घ्यायचे, ते विळीवर पटापट चिरायचे आणि लगेच बाजूला फोडणीत घालायचे। तर अशी ही भाजी वीकेंडला जर भोपळा व्यवस्थित साफ करून ठेवला असेल तर एकदम झटपट होते आणि म्हणूनच आठवड्यातून एकदा तरी ही भाजी मी करतेच। त्यानंतर घालायचं मीठ, साखर आणि 4-5 चमचे दाण्याचा कूट। तर अर्धा किलो भोपळा मी घेतला होता आणि त्यापैकी फक्त 300-350 ग्रॅम भोपळा मी भाजीसाठी वापरत आहे। उरलेल्या भोपळ्याचं मी भरीत करणार आहे उद्या लंचसाठी। आणि वीकेंडला मी केली होती भोपळ्याच्या सालीची कुरकुरीत चटणी, ती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा। तर आता मी भोपळ्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, अगदी भोपळ्याच्या फोडीत पुढेपर्यंत पाणी घालायचं आहे। जास्त पाणी घातलं तर फोडी पूर्ण स्मॅश होतात। कुकरला 2 शिट्ट्या दिल्या। कुकर गार झाला की आपली भोपळ्याची भाजी तयार। तर ही बघा कन्सिस्टन्सी कशी आहे ते। भोपळ्याची आपली एकही फोड स्मॅश झालेली नाही आहे। सो आपली भोपळ्याची भाजी सर्व करायला, डब्यामध्ये पॅक करायला रेडी आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया परत। थँक्यू।